सो टुडेज व्हिडिओ इज व्हेरी रॉ अँड शॉर्ट गाईज. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो जसं तुम्ही माझं थंबनेल बघितलं की येस माय वीक वन्स टार्गेट इज ॲब्सोल्युटली फेल्ड राईट नाव. बिकॉज ना मी कन्सिस्टंट नाही राहू शकले. फर्स्ट 2 days ना आय वॉज क्वाईट कन्सिस्टंट, पण त्याच्यानंतर सेम हॅपन, माय ओल्ड हॅबिट्स टूक ओव्हर अँड एव्हरीथिंग ऑन मेस्ड अप अगेन. मला तेच वाटलं की यार मी संडेच्या व्हिडिओमध्ये काय दाखवू, कारण टेक्निकली आजचा व्हिडिओ माझ्या एक्सपिरियन्सेस आणि रिझल्ट्सवर होता. अँड द रिझल्ट इज येस माझ्याकडनं नाही झालं. मी काय सांगू, मी काय दाखवू. पण यु नो वॉट, ही जर्नीच ती आहे ना की याच्यामध्ये मी माझे फेलियर्स, अप्स अँड डाऊन, सक्सेस, मेंटेनन्स, एव्हरीथिंग मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावी. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ना मला तुमच्यासोबत ट्रान्सपरंट राहायचं आहे. असं नाही की हा वजन कमी झालं तर आता दाखवा, काही चांगलं आहे चांगलं दाखवा आता. सी मला ती गोष्ट नाही करायची आहे. आणि ह्याच अकाउंटेबिलिटीसाठी मी हे चॅनल ओपन केलं आहे. कारण मला माहिती आहे असं ते प्रेशर नसतं ना, तेव्हापर्यंत नाही हलत माणूस. ॲटलिस्ट मी तरी नाही हलत. त्याच्यामुळे ठीक आहे, जे झालं ते झालं वीक 1 मध्ये. आणि हां, अजून एक गोष्ट, पॉझिटिव्ह थिंग इज इतक्या वर्षांच्या वाईट सवयीनंतर ॲटलिस्ट 2 दिवस मी खूप व्यवस्थित कन्सिस्टंट राहिली. ओके. अँड 2 days इज क्वाईट अ बिग थिंग फॉर मी अँड आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. ओके, रिझल्ट नाही आला दॅट्स फाईन, बट ॲटलिस्ट मी काहीतरी चेंज केलं माझ्या पर्सनॅलिटीमध्ये. पण ठीक आहे, आता कमिंग वीकमध्ये मी ट्राय करेल की हे थोडं एक्सटेंड करेल. मी चांगले रिझल्ट्स देईल, अजून चांगलं डिसिप्लिन फॉलो करेल. आणि इम्पॉर्टंट इज की मी कन्सिस्टंट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि होपफुली नेक्स्ट संडेचा व्हिडिओ डिसअपॉइंटेड नसणार आहे. सो प्लीज बी विथ मी गाईज. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट ना, प्लीज विश मी लक. ओके, आय रिअली नीड युअर सपोर्ट. अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग मी. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया.